पुढची बातमी दादरच्या कबूतरखान्यासंदर्भात मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय दिलाय। कबूतरखान्यावरची बंदी हायकोर्टाने तुर्तास कायम ठेवली आहे। त्याचवेळी कंट्रोल फिडिंगच्या निर्णयाचा चेंडू कोर्टाने पालिकेच्या कोर्टात टोलवलाय। त्यामुळे कंट्रोल फिडिंगबाबत महापालिका काय निर्णय घेतेय पाहणं महत्त्वाचं आहे। तर 20 ऑगस्टपर्यंत तज्ज्ञांची समिती स्थापन करून ही समिती आपला अहवाल पालिकेला सुपूर्द करणार आहे। यानंतर या अहवालावर हरकती आणि सूचना मागवल्या जातील। यानंतर पुन्हा 4 आठवड्यांनी पुढची सुनावणी होईल असंही कोर्टाने म्हटलंय। तर यावर हायकोर्टाचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। कबूतरखान्यावरची बंदी हायकोर्टाकडून तुर्तास कायम ठेवण्यात आली आहे। कंट्रोल फिडिंगचा निर्णय महापालिकेने घ्यावा असं कोर्टाने म्हटलं। 20 तारखेपर्यंत तज्ज्ञांची समिती स्थापन करावी। समितीच्या अहवालानंतर हरकती आणि सूचना या मागवल्या जातील। हरकतींचा विचार करूनच पालिकेला निर्णय घेणं बंधनकारक असेल। तर आमच्यासाठी लोकांचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे। पक्ष्यांना खाद्य कुठे घालणार अशी पालिकेला विचारणा करण्यात आली आहे। तर पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही असंही कोर्टाने स्पष्ट केलंय। दरम्यान कबूतरखान्याबाबतची सुनावणी झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे ते पाहूया। काही अशा ठिकाणी देखील आपण फिडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी वस्ती नाही आहे किंवा कंट्रोल फिडिंगचा एक मागे विषय आहे, काही लोकांनी सांगितला होता। अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण यातनं मार्ग काढू शकतो। हा वादाचा विषय नाही आहे, हा समाजाचा विषय आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाचं आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे या ठिकाणी आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करू। लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही, सोबत आस्था देखील आहे। त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे। पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज, एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असे प्रयत्न काही लोक करतात, पण ते यशस्वी होणार नाहीत। मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची। तर कबूतरखान्याबाबत जैन समाजाने आंदोलन केल्यावर एक भूमिका आणि मराठी एकीकरण